नमस्कार, मी निकिता पाटील आणि आपण पाहताय TV9 मराठी। बुलेटिनच्या सुरुवातीलाच महत्त्वाच्या 100 घडामोडींचा वेगवान आढावा घेऊयात। पाहूयात महाफास्ट 100। राजा रयतेच्या विरोधात जातो तेव्हा संघर्ष अटळ असतो, त्यामुळे जनतेच्या विरोधातल्या राजाला खाली उतरवणारच असा इशारा देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। राज्यात मोगलाई आली आहे का असा सवाल उपस्थित करत भाजप नेते आशिष शेलारांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय। शिवछत्रपतींच्या राज्यात सरकारनं पोरखेळ चालवलाय, तसंच आम्ही घरात बसून बांगड्या भरण्याचं काम करत नाही असं म्हणत विनायक मेटेंनी नाव न घेता मुख्यमंत्र्यांना टोला लगावलाय। मंत्रिमंडळाच्या बैठकीत आणि मंत्रालयात न जाणारा मुख्यमंत्री अशा शब्दात नारायण राणेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे। दरम्यान मुख्यमंत्री पदावर दुसरी व्यक्ती असती तर राजीनामा दिला असता असा टोलाही नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना लगावलाय। तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची प्रकृती उत्तम आहे, मुख्यमंत्री तुम्हाला ठोकायलाही सक्षम आहेत असा पलटवार संजय राऊतांनी नारायण राणेंसह विरोधकांवर केलाय। मी टरबुजा म्हणणार नाही, मात्र माझ्या डोक्यावर आणून ठेवला असं म्हणत खडसेंनी पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधलाय। तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव आज महाराष्ट्राचा दौरा करणार आहेत। ते आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची भेट घेणार आहेत। तुम्ही आमच्या मागे चौकशा लावा, मात्र रिश्ते में हम आपके बाप लगते हैं आणि बाप काय असतो हे तुम्हाला दिसेल असा इशारा संजय राऊतांनी आपल्या विरोधकांना दिलाय। तर पुढच्या आठवड्यात ईडीचा सर्वात मोठा घोटाळा बाहेर काढणार असल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय। ईडीच्या अधिकाऱ्यांचा लवकरच भंडाफोड करणार असंही राऊत म्हणाले। गेल्या 27 महिन्यांपासून राजकारणातला संवाद हरवलाय, राऊत जे शब्द वापरतात ते आम्हालाही वापरता येतात अशी टीका चंद्रकांत पाटलांनी केली आहे। राज्यामध्ये आरोपांचं मनोरंजन सत्र सुरू आहे असं म्हणत नाना पटोलेंनी भाजपवर निशाणा साधलाय। तर केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर राजकारणासाठी केला जातोय आणि आजच्या राजकीय परिस्थितीतला भाजप जबाबदार असल्याचा आरोप बाळासाहेब थोरातांनी केलाय। खालच्या स्तरावर जाऊन राजकारण करणं चुकीचं आहे असं म्हणत अशोक चव्हाण यांनी भाजपवर निशाणा साधलाय। तर महाविकास आघाडी सरकारला न केलेल्या कामांचंही श्रेय घेण्याची हाव आहे असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावलाय। मुंबई महापालिकेमध्ये जितका भ्रष्टाचार आहे तितका भ्रष्टाचार देशातही नाहीये अशी टीका करत फडणवीसांनी विशेष कॅग ऑडिटची मागणी केली आहे। कोरोना काळात मुंबई महापालिकेत शिवसेनेनं मोठा भ्रष्टाचार केलाय, तसंच चांगल्या रस्त्यांचाही ठेका देण्यात आलाय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। 40,000 कोटींचा अर्थसंकल्प असलेल्या महापालिकेचा हिशेब विचारल्यावर शिवसेनेला राग का येतो असा सवाल आशिष शेलारांनी उपस्थित केलाय। उत्तर प्रदेशमध्ये तिसऱ्या टप्प्यातल्या 59 जागांसाठी आज 16 जिल्ह्यांमध्ये मतदान होणार आहे। समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव हे निवडणूक लढवत असलेल्या करहल मतदारसंघात सुद्धा आज तिसऱ्या टप्प्यातलं मतदान होणार आहे। तर पंजाब विधानसभेच्या सर्व 117 जागांसाठी आज मतदान होईल। पंजाबमधले 2,14,00,000 मतदार आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत आणि 1,304 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत। राज्य मागासवर्ग आयोगाची उद्या पुण्यामध्ये बैठक होणार आहे। सांख्यिकी तपशील गोळा करण्याची प्रक्रिया सुरू करण्याबाबत आणि कर्मचाऱ्यांच्या नेमणुकांबाबत या बैठकीमध्ये निर्णय होणार आहे। कोरोना रुग्णसंख्या कमी होत असल्यानं टप्प्याटप्प्यानं शिथिलता देण्यात येईल अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली आहे। कोरेगावात मनसेच्या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळला, सुदैवानं कोणालाही दुखापत झालेली नाहीये। आमदार रवी राणा दिल्लीवरून मुंबईमध्ये दाखल झालेत। शाईफेक प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी रवी राणा हायकोर्टामध्ये अर्ज दाखल करणार आहेत। नाना पटोलेंचे राही शंकर काळभोर आणि जावई रोहित काळभोर यांच्यावर पिंपरी चिंचवडमध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय। शिवाजी महाराजांचा इतिहास सांगताना उदयनराजे भोसले काहीसे भावूक झालेले पाहायला मिळाले। मी जर त्या काळामध्ये मावळा म्हणून जन्माला आलो असतो तर धन्य झालो असतो असं उदयनराजेंनी म्हटलंय। जळगावच्या जामनेरमध्ये शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत भाजप आमदार गिरीश महाजन यांनी डान्स केलेला बघायला मिळाला। तर शिवजयंतीनिमित्त बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांनी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं होतं। यावेळी त्यांनी ढोल ताशाच्या तालावर ठेका धरलेला बघायला मिळाला। नाशिकच्या नांदगावमध्ये शिवजयंतीनिमित्त आमदार सुहास कांदे यांनी सुद्धा एका नृत्यावर ठेका धरला। तिकडे बीडमध्ये शिवजयंतीनिमित्त लेझर शोचं आयोजन करण्यात आलं होतं। यामध्ये शिवरायांची प्रतिकृती साकारण्यात आली।
किल्ले स्वराज्याची लेणी, रायगड झाला स्वराज्याची राजधानी। त्या दिवशी प्रत्येक यूएई आणि भारतामध्ये सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करार झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी दिली आहे आणि त्यामुळे व्यापाराला आता चालना मिळणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय। भारताच्या कसोटी कर्णधारपदी रोहित शर्माची निवड करण्यात आली आहे, तर श्रीलंकेविरुद्धच्या T20 मालिकेसाठी विराट कोहली आणि ऋषभ पंतला विश्रांती देण्यात आली आहे। श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे, तर अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, वृद्धिमान साहा आणि ईशांत शर्माला कसोटी संघातनं वगळण्यात आलंय। आज हार्बर लाईनवर सकाळी 11 पासून 4:40 मेगा ब्लॉक असणार आहे, तर मेन लाईनवर आज मेगा ब्लॉक नसेल। आणि दुरुस्तीच्या कामासाठी डोंबिवलीतल्या ठाकुर्ली उड्डाण पूल सोमवारी आणि मंगळवारी वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे। झायकोव्ही-डी या लसीच्या जवळपास 5 लाख डोस राज्याला मिळालेत, मात्र बऱ्यापैकी झालेल्या लसीकरणामुळे या लसीला कमी प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे। हाँगकाँगमध्ये काल 6,000पेक्षाही जास्त रुग्णांची नोंद झाली आहे, 17 जणांचा मृत्यू झालाय, तर रुग्णालयांमध्ये बेड्स मिळवण्यासाठी रुग्णांना अद्यापही प्रतीक्षा करावी लागतेय। एसटी कर्मचाऱ्यांना जेवढी काय मदत करायची होती तेवढी केली आहे, त्यामुळे आता संप मागे घ्यावा असं आवाहन अजित पवारांनी केलंय। आगामी निवडणुकीसाठी शिवसेनेपाठोपाठ मनसेनं आता मराठी कार्ड वापरायला सुरुवात केली आहे। मराठी भाषा दिवस मोठ्या धूमधडाक्यात साजरा करा अशा सूचना राज ठाकरेंनी सर्व पदाधिकाऱ्यांना दिल्यात। कृषी मंत्री दादा भुसे आज अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक भवनात पार पडणाऱ्या शिवसेनेच्या पश्चिम विदर्भ पक्ष मेळाव्याला ते उपस्थित राहणार आहेत। भाषणादरम्यान एका तरुणानं काल अजित पवारांना आरक्षणावरून प्रश्न विचारला असता तुम्ही काय कोणाची सुपारी घेऊन आलात का असा सवाल अजित पवारांनी केलाय आणि अजित पवारांना आम्ही निवडून दिले त्यामुळे आम्ही त्यांना प्रश्न विचारणार अशी प्रतिक्रिया योगेश केदार या तरुणानं TV9 मराठीला दिली आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील पहिली बैलगाडी शर्यत पार पडली आहे। ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी शर्यत प्रेमींनी मोठी गर्दी केली होती। बारामतीमध्ये पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा लोकार्पण सोहळा पार पडला। यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे, हसन मुश्रीफ हे उपस्थित होते। शरद पवारांच्या चाणक्य नीतीमुळे राज्यात महाविकास आघाडी सरकार सत्तेत आहे असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलंय। तर अजितदादा तुम्ही आधीच्या जन्मी आर्किटेक्ट तर नसाल ना असं म्हणत हसन मुश्रीफ यांनी अजित पवारांचंही कौतुक केलंय। ठाणे शहर शिवसेना आणि राष्ट्रवादीला एकत्रित पाहण्यासाठी आसुसलंय असं नरेश म्हस्के म्हणालेत आणि यावर ही बाब वास्तवात आणू असं मंत्री जितेंद्र आव्हाडांनी म्हटलंय। मावळचे आमदार सुनील शेळके यांना राष्ट्रवादीनं मोठी जबाबदारी दिली आहे। खडकवासला, कर्जत आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे प्रभारी म्हणून ते आता कामकाज पाहणार आहेत। रमेश मोरेंची हत्या कोणी आणि का केली असा सवाल नारायण राणेंनी उपस्थित केलाय। तर मनसेकर, गोवेकर, सत्यविजय भिसे यांचा निर्घृणपणे खून कोणी केला, श्रीधर नाईकांच्या खुनामध्ये आरोपी कोण होतं, आम्हाला उघड करायला लावू नका असा इशारा विनायक राऊतांनी दिलाय। कोकणातल्या ज्या हत्यांवरून विनायक राऊतांनी आरोप केले त्यामध्ये तथ्य नसल्याचं नितेश राणे म्हणाले। तर सरकारनं अंकुश राणे, मनसेकर, गोवेकर ही हत्येची प्रकरणं उघडली पाहिजेत, या हत्येमागे कोण आहे हे पाहावं असं आमदार वैभव नाईक यांनी म्हटलंय। नारायण राणे केंद्रीय मंत्री आहेत, त्यांनी सुशांत सिंग प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयकडे जावं असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय। तर दिशा सालियांची बलात्कारानंतर हत्या झाल्याच्या आरोपांमुळे तिची बदनामी होतीये आणि त्यामुळे महिला आयोगानं या बदनामी विरोधात पुढाकार घ्यावा असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलंय। महापौरताई तुम्ही कधीही महिला आयोगाकडे चला, मी बरोबर येतो असं ट्विट नितेश राणेंनी केलंय। तर जुहूमधल्या माझ्या घरामध्ये मी 1 इंचाचंही बेकायदा बांधकाम केलेलं नाही, माझी इमारत 100% कायदेशीर आहे असं नारायण राणे म्हणाले। तर मी कोणाच्याही घराची चौकशी लावण्यासाठी फोन केलेला नाही असं स्पष्टीकरण उदय सामंत यांनी नारायण राणेंच्या आरोपांवर दिलंय। राणे कुटुंबानं मुंबईतल्या अविघ्न सोसायटीमध्ये घोटाळा केल्याचं किरीट सोमय्या म्हणाले होते असं विनायक राऊत यांनी सांगितलंय। राणेंनी सांगितलं ईडीची नोटीस येणार आहे, मात्र नोटीस कुठे आली असा सवाल वैभव नाईकांनी उपस्थित केलाय। तर राणे नेहमी चर्चेत राहण्यासाठी असे आरोप करतात असंही नाईक म्हणाले। बीडमध्ये शिवजयंती निमित्त पुणे आणि मुंबईतलं ढोल पथक आणण्यात आलं होतं। या ढोल पथकांमध्ये 500 वादक सहभागी झाले होते।
बीडमध्ये शिवजयंती निमित्तच्या कार्यक्रमात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाईक स्टंटमॅननी चित्तथरारक कसरती केल्या आणि यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. लातूरमध्ये शिवजयंती निमित्त युवकांचा जल्लोष सुरू होता आणि यावेळी एका रुग्णवाहिकेला वाट काढून देत तरुणांनी आपल्यातल्या माणुसकीचं दर्शन घडवलंय. इकडे मालेगावमध्येही मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी झाली आहे. फटाक्यांची आतषबाजी करत शिवप्रेमींनी या ठिकाणी जल्लोष केलाय. गोंदियामध्ये काल अवकाळी पावसानं हजेरी लावली होती, तर भर पावसात शिवप्रेमींनी छत्रपती शिवरायांना वंदन केलंय. आणि कोल्हापूरमध्ये शिवाजी पेठेची शिवजयंती निमित्तची मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली आहे. यावेळी ढोल ताशांचा गजर आणि मर्दानी खेळ पाहायला मिळाले. गुहागरमध्ये हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्रितरित्या शिवजयंती साजरी केली आहे. दरम्यान भव्य मिरवणूक सुद्धा काढण्यात आली होती. सोलापुरात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ए गटानं शिवजयंती साजरी केली आहे. या दरम्यान शिवकालीन मर्दानी खेळाची प्रात्यक्षिकं दाखवण्यात आली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये शिवजयंती उत्साहात साजरी झाली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज विशालराजे भोसले यांनी कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवली. यशोमती ठाकूर यांनी 4थ्या महिला धोरणाचा मसुदा प्रतापगडावर शिवरायांच्या चरणी अर्पण केलाय. परभणीतही शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती निमित्त शहरात विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये सुद्धा शिवजयंती साजरी झाली आहे. यावेळी गिरीश महाजन यांनी शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती दर्शवली आहे. तर भंडाऱ्यात शिवमुद्राम फाउंडेशनच्या वतीनं शिवाजी महाराज आणि लता मंगेशकर यांची भव्य रांगोळी रेखाटण्यात आली होती. नांदेडमधील नवा मोंढा मैदानावरच्या कार्यक्रमात महिलांनी शिवजन्मोत्सवाचा पाळणा गायलाय. यवतमाळमध्ये शेतात छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीची सजावट करून पर्यावरणपूरक शिवजयंती साजरी करण्यात आली आहे. वसईच्या रानगाव परिसरात शिवनेरी किल्ल्याची हुबेहूब प्रतिकृती साकारत शिवरायांना आगळीवेगळी मानवंदना देण्यात आली आहे. तर पुण्यातील सिंहगड रोड परिसरात तानाजी मालुसरे यांच्या भव्य दिव्य शिल्पाचं अनावरण करण्यात आलं. यावेळी शिवप्रेमींनी मोठी गर्दी केली होती. जम्मू काश्मीरमध्ये अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत सांगलीतील 23 वर्षीय जवान शहीद झाले. रोमित चव्हाण असं या जवानाचं नाव आहे. तर ठाण्यामध्ये लवकरच क्लस्टर योजना येणार असल्याची माहिती महापौर नरेश मिस्के यांनी दिली आहे. ठाण्याच्या भंडारलीमधील कचरा प्रकल्पाला नागरिकांनी सहमती दर्शवली आहे आणि 14 गावांच्या विकासासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलंय. राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी ओझरमध्ये विघ्नहर्त्याचं दर्शन घेतलंय. यावेळी त्यांनी बाप्पाची महापूजा केली आहे. नागराज मंजुळे दिग्दर्शित झुंड हा चित्रपट 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा लोकांना आवडेल अशी आशा नागराज मंजुळेंनी व्यक्त केली आहे. मराठवाडा आणि विदर्भात 20 फेब्रुवारीला पावसाच्या तुरळक आणि हलक्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. पावसामुळे रब्बी हंगामातल्या पिकांचं मोठं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर भंडाऱ्यामध्ये काल पावसानं हजेरी लावली होती. या अवकाळी पावसाचा भाजीपाला पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. पुण्याच्या धायरीतील डीएसके विश्वभागातील पाण्याचा प्रश्न लवकर सोडवण्याचं आश्वासन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिलंय आणि या भागातील लोक गेल्या अनेक महिनाभरापासून पाणी टंचाईला सामोरं जात आहेत. मेट्रो 2A आणि मेट्रो 7च्या मार्गिका सुरू करण्याच्या दृष्टीनं या दोन्ही मार्गिकांवरच्या पहिल्या टप्प्यातल्या सुरक्षा चाचणीला सुरुवात झाली आहे. चाचणी यशस्वी झाली तर पहिला टप्पा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. येत्या काळामध्ये खाद्यतेलाचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. निर्यातदार देशांकडून तेलाच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे फेब्रुवारीनंतर तेलाच्या दरामध्ये वाढ होऊ शकते. देशात 80% ज्येष्ठ नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालंय अशी माहिती आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे. देशात आतापर्यंत 175 कोटींपेक्षा जास्त डोस देण्यात आलेत. तर जुन्नरमध्ये पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते द्राक्ष पर्यटन महोत्सवाचं उद्घाटन करण्यात आलंय.
वसई विरार महापालिकेतून 29 गावं वगळण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे। यासाठी त्यांनी रक्ताचा अंगठा देत मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय। अमरावतीमध्ये विवाहाचा अनोखा योग बघायला मिळाला। कांडली ग्रामपंचायतीचे सरपंच आणि उपसरपंच हे दोन्हीही विवाह बंधनात अडकलेत। सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरात एका तरुणाची हत्या करत हल्लेखोर पसार झालाय। हत्येचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। बीडमधील गेवराईच्या तहसीलदारांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। धमकी दिल्याचा आरोप एका महिलेनं तहसीलदार सचिन खाडेंवर केलाय। तर नागपुरातील काही निर्बंध शिथिल केल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळालाय। चित्रपटगृह, उद्यानं, पर्यटन स्थळ आणि इतर मनोरंजन स्थळ 50% उपस्थितीनं सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे। टीईटी परीक्षा गैरव्यवहार प्रकरणी दलालांमार्फत अधिकाऱ्यांना पैसे पोहोचवून पात्र झालेल्या जवळपास 8,000 उमेदवार आता सायबर पोलिसांच्या रडारवर आहेत। सोलापुरातील शिवसेनेचे नगरसेवक मनोज शेजवाल यांच्यासह 4 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। महिलेचा विनयभंग करत तिला मारण्याचा प्रयत्न केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे। श्रीमंत छत्रपती प्रतापसिंग हायस्कूलला महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी भेट दिली। यावेळी शाळेची पाहणी करत सोयी सुविधांसाठी प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय। भारतासोबतच आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा वापर वाढल्यानं दर तेजीमध्ये आहेत। कापसाच्या उत्पादनात घट झाली असून सुद्धा मागणीमध्ये वाढ होतीये आणि त्यामुळे दरातही तेजी पाहायला मिळतीये। भुसावळ तालुक्यात वरणगाव इथल्या राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्षांच्या चिरंजीवाला कन्यारत्न प्राप्त झालाय आणि त्या दरम्यान रांगोळी रेखाटत, फुलांची उधळण तसंच फटाक्यांची आतिषबाजी करत या कन्यारत्नाचं स्वागत करण्यात आलं। हैदराबादमध्ये स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी समोर विवाह सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय। एकाच मुहूर्तावर 108 देवांचा विवाह सोहळा या ठिकाणी पार पडलाय।